हॅलो गाईज, आज आहे आपला दिवस तिसरा. तर निघालेलं आहे, मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलं आहे. कपडे माझे तेच आहेत. भारत माता मंदिरमध्ये आणि मग त्यानंतर आपण जाणार आहोत ओंकारेश्वरला जाणार आहोत आपण. आज काल रात्री सर्व महाकालचं दर्शन वगैरे झालेलं आहे. पाठी माझ्या ऊन आहे माझं परफेक्ट त्यांच्या अपोजिटच्या डायरेक्शनमध्ये. तेव्हाच नाही तर पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसतं. तर हे भारत माता मंदिर गेट नंबर 1 जवळच आहे. तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत. फक्त मग नाश्ता करू आणि बस आहे आपली 10-10:30 ओंकारेश्वरला. डायरेक्ट ओंकारेश्वरला जाऊ. इकडून आहे गेट नंबर 1. रिक्षावाले तुम्हाला तिकडे ड्रॉप करतो. आपल्याला गेट नंबर 1 रघुवीर पॅलेस म्हणून आहे. काल रात्री आम्ही इकडे जेवण केलं. जेवण भारी होतं. इकडे तुम्ही जेवायला जाऊ शकता. हे फ्रेम भारी वाटतात. त्यांच्या फ्रेमच्या आतमध्ये लाईट्स आहेत. एकदम ओरिजिनल फील आहे त्याचं. हे तुम्हाला सांगते इकडे चप्पल काढा वगैरे. चप्पल काढायला चप्पल स्टँड आहे जवळ. चप्पल स्टँड आहे. मोबाईल लॉकर आहे. बॅग लॉकर पण आहे. इकडून आहे गेट नंबर 1 आणि आपण चाललेलं समोरच्या जवळ भारत माता मंदिर. आपण पोचलेलो भारत माता मंदिर. भारत माता मंदिरच्याच साईडला आपलं हे उज्जैनचं आहे भक्त निवास. इकडे पण तुम्हाला हे फोन लावून प्री बुक करायला लागतं. भारत माता मंदिर. हे 12 ज्योतिर्लिंग पण दाखवलेलं आहे तिकडे. पाठी या भारत माता मंदिरच्या पाठी कॉरिडॉर आहे. ते आपण काल रात्री गेलेलो. आता आपण निघालेलो उज्जैनवरून ओंकारेश्वरला. बस आहे, AC बस असते. नरसिंग घाटवरून असते बस. हे ॲप्रॉक्स 300 रुपये तिकीट असतं बसचं. रेड बसवरून बुक करू शकता. आणि हे सकाळी 6 वाजल्यापासून स्टार्ट असतं. लास्ट ही आहे 10:35ची बस आहे. हॅलो गाईज, तर आत्ता आपण पोचलेलो आहोत ओंकारेश्वरला. त्या बसवाल्याने आपल्याला 4 तास जास्त लागले पोचायला. तर ओंकारेश्वरला यायला 4 वाजले. अराउंड 3:30-4ला पोचलो आम्ही आणि निघालेलो 10 वाजता. निघून 4:30ला. आत्ता आम्ही चाललेलो आहोत ओंकारेश्वर दर्शन. बघू, परिक्रमा पण मारायची आहे. परत आरती पण आहे. पहिला आपण काहीतरी खायचं बघू. भूक लागलेली आहे जाम. मस्त हॉटेल शोधतो, खातो आणि तुम्हाला सांगतो कुठला चांगला होता. हे हॉटेल रुद्राक्ष.
जायचं आमचं ठरलेलं आहे. असं खाऊन लागते काय. गजानन महाराजांचं भक्त निवास आहे. त्या समोरच आहे हॉटेल. चांगलं आहे, इकडे खाऊ शकता. 5:45 आता आम्ही जेवण झालेलो आहोत. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत बोटिंग करायला. बोटिंग वगैरे करतो. 4-5 पॉईंट असतात आणि मग ते देवळाजवळ सोडतात आपल्याला. तिकडे जाऊन बघू किती कसं काय असतात बोटिंगचे. हा ओंकारेश्वर मंदिरला जातो. बोट में जाएंगे क्या? दर्शन करके ब्रिज से हम लोग 150 रुपये टिकट और सेपरेट के बाद। आरती कितने बजे होती है? 7:30 बजे आरती होती है। 7:30 बजे 150 रुपये. कुछ कम नहीं हो सकता? फिक्स है? फिक्स रेट है. चलो बोटिंग पॉइंटवर ह्याच्या बोटीत चाललेलं आहे. 150 रुपये पर पर्सन है. 4 कितना पॉइंट बोला आपने? 4 पॉइंट. मंदिर दर्शन करके ब्रिज से बाहर हो जाए. दर्शन को आप कितना टाइम लगेगा? दर्शन तो आधे घंटे में हो जाएगा क्योंकि आज भीड़ नहीं है ना अभी. हमारी 150 रुपये टिकट है. और ये हमको परिक्रमा करनी थी. अभी नहीं होगी, सुबह होगी. कितना देर लगता है उसको? पूरी वो आता है कि परिक्रमा करते हैं ना. हाँ. तब 3500 चार्ज है. नहीं ये चल के जाना था. पैदल? हाँ. पैदल में 2 या 3 घंटे लगेंगे. 2-3 घंटे ना. और वो चालू किधर से होती है? इधर से वाली ब्रिज वाली ब्रिज डायरेक्ट संगम पे जाएगा. संगम पे जाने के बाद फिर से घूम के रिटर्न आएगा. बोटिंग से जाते तो बोटिंग का भी बोटिंग नहीं, चल के ही जाना क्योंकि अंदर वो टेम्पल भी है ना. बहुत सारे. ये नाव से जाते तो 1 घंटे लगता है. अरे ये चल ये है बोटिंग पॉइंट. पण इथं 10 जण लागतात मगच बोट सोडतात. आणि आपल्याला देवळात सोडतात. 150 रुपये घेतात आणि नुसतं देवळात जायचं असेल तर 50 रुपये घेतात. आपल्याला तीनच पॉईंट फिरवतात. ते सांगतील तुम्हाला 4 फिरवतात, 3च आणि आपल्याला सोडतात ते देवळाची साईड. आता ब्रिज आपल्या देवळाच्या इथे जातो डायरेक्ट आणि हे आपल्याला इथे ड्रॉप करतात.
चढून असं ब्रिजवर यायचं. आणि देवळाच्या बाहेर भारी आहे अशी वाडे वगैरे. राजस्थानी वाईब येतात. राजस्थानी वाईब. फायनली आपण हे देवळात आलेलो आहोत वर. चप्पल स्टँड वरती आहे. काढायला लावतात इथे. लाईन आहे. हे बघा चप्पल स्टँड इथं आहे. फ्री चप्पल स्टँड. पहिल्या फ्लोअरवर या. बघा इथे एक आरती होतं आणि एक तिथे आरती होतं. मग आपण जिथून बोटिंग केली ना तिथे आरती. तिथे थोड्या मोठ्या प्रमाणात आरती होतं. छोट्या प्रमाणात. मग आपण तिथे चाललेलो आहोत आरतीला. त्यासाठी आता असा ब्रिजवरून जाऊन तिथे परत जायला लागतं. दर्शन घ्यायला परत तिकडून असं ब्रिजवर चढून तिकडे जायला लागतं. आरती होणार आहे आता. आणि देवळाला पण लाईट्स लावलेले आहेत. पण आरती करून आपण दर्शन करायला जाऊ. चला. आरतीची तयारी चालू आहे इकडं. आरती सर्व दिवे लावत आहेत. 7 वाजता आरतीची तयारी करायला घेतात. बघा वाईड अँगल केलेला आहे. आता बघू शकता. आरती चालू झालेली आहे.
झालेली आहे भारी पण तुम्ही आलात तर करा इकडे. आता आपण जाऊ दर्शनाला. सर्व छोटे छोटे पोरं आरती करतात. पोरी करतात छोटे छोटे पोरं. नर्मदा आरती करून आत्ता आम्ही देवळात चाललेलो. आत्ता गर्दी काहीच नाही. मग अशी ह्याच्या पण फार पुढे लाईन होती डबलची. तेच आम्ही फास्ट चाललेलो आहे तिकडून. डायरेक्ट आता देवळाजवळ पोहोचलो. मी आत्ता डायरेक्ट देवळाजवळ आलेलो. मग अशी इकडून मी फार गर्दी होती इकडून डबलची लाईन. बहुतेक आरती चालू आहे ते. आम्ही डायरेक्ट देवळाजवळ आलेलो. 1 मिनिट पण लाईन नाही. तर तुम्ही यायचं असेल तर 7ची आरती असते नर्मदाची. ती आरती करायची आणि यायचं मग डायरेक्ट देवळ. मग हा देवळ येतं असं डायरेक्ट फिरून त्या लाईनीत जॉईन होतो. 2 लाईनी असतात. एक आपण ज्या ब्रिजवरून येतो पुलावरून तिथून लाईन एक असते आणि एक बोटवाले सोडतात तिकडून एक लाईन असते. आणि ह्या लाईनीत जॉईन होतो. डायरेक्ट समोर ही दुसरी लाईन आहे. ही आपली लाईन. दर्शन फायनल झालेलं आहे. अजून 10 मिनिटात दर्शन झालेलं आहे. तुम्ही यायचं असेल ना रात्री 8 वाजता यायचं. ते पण या आपल्या पुलावरून यायचं. आणि ही आपली लाईन गेली. हे बघा तुम्ही 7:30 नाही आपली आरती झाली नाही. हे बघा इथेच आरती होतं. इथून आरती करा आणि या ब्रिजवरून या. हा झुलता पूल आहे त्या ब्रिजवरून यायचं. आणि अशी इकडून लाईन असते. सकाळचं आलं तर खूप इकडून लाईन असते. आणि आत्ता बघा मी आत्ता जस्ट हे माझं 10 मिनिटात दर्शन झालेलं आहे. इकडून डायरेक्ट देवळात तिथे जातं. आणि पुढून एक लाईन असते. तर ती लाईन अजून आहे खूप. तर तिकडे जाऊ नका. तिकडे मिनिमम अजून 1-1.5 तासाची वेटिंग आहे. 7:30 नंतर हा बेस्ट ऑप्शन आहे. हे बघा हे आता सायरनचा आवाज येते म्हणजे पाणी सोडलं आहे डॅममध्ये. थोडा असा अर्धा तासाने आवाज येतो. अर्धा तासाने किंवा 15 मिनिटांनी आवाज येतो. ते डॅमचे गेट ओपन करतात थोडे. कारण का तिकडे हे पॉवर प्लॅन्ट आहे. ओंकारेश्वरचं आपलं दर्शन झालेलं आहे. ओंकारेश्वर नंतर आपल्याला मामलेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं. तर ते आपल्या पुलानंतर आलात ना त्या झुलत्या पुलावरून यायचं आणि लेफ्ट घ्यायचं. लेफ्ट घेऊन हे सरळ इकडचं आहे मामलेश्वर. आणि हा पण देऊळ होतं 9:40ला बंद. ओंकारेश्वर पण 9:40ला बंद होतं. सकाळी 5 वाजता उघडा होता. आय थिंक 5 ते 3:30. आणि परत 4 वाजता देऊळ चालू होतं. 4 ते 9:30. 9:40. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मामलेश्वर. मामलेश्वर म्हणजे जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर आणि मामलेश्वर करता तेव्हाच तुमचं एक ज्योतिर्लिंग पूर्ण होतं. चला दर्शन करू. आता आपले झालेलं आहे. दोन्ही पण दर्शन झालेलं आहे. ओंकारेश्वर आणि मामलेश्वर. असं चाललेलं होतं. आता बघू आता जेवायचं वगैरे कसं काय. हॅलो गाईज, आज आहे आपला दिवस 4था. आणि आता आपण हे बघायचं सकाळी 7:30 वाजले. असलंच ऊन आहे सकाळी 7:30 वाजता. तर आत्ता आम्ही चाललेलो परिक्रमा करायला. ओंकारेश्वर परिक्रमा ही अराऊंड 6 ते 7 किलोमीटरची आहे.
7:30 वाजले तर बघू किती वाजतात, किती वेळ लागतात ते पण तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला सेम जायचं आहे इकडून ओंकारेश्वर जवळ तिकडूनही स्टार्ट होतं. दाखवतो आपल्याला हे आता इकडून अख्खं जाऊन डोंगराला फेरी मारू दे. ओंकारेश्वर दुसरी लाईन येते ना ती इथून येते बोटीने. तर तुम्ही काय करा, हा चप्पल स्टँड आहे, इकडून वरती जावं आणि डायरेक्ट त्या साईडच्या लाईनीत जावं. कारण काही बघा ही आत्ताच तिथं लाईन आहे, तिला मिनिमम अर्धा तास तरी लागणार आहे आणि तिकडं काहीच गर्दी नव्हती, डायरेक्ट दर्शन होतं त्या साईडून. म्हणून त्या साईडला जायचा प्रयत्न करा आणि तिकडून लाईनने जा. बोटीने आलात तर तुम्ही हे बघा इथून याल आणि चप्पल स्टँड इकडे हे घाटावरून येतात बोटीचे, इकडून वरती जातात. बघा देऊळ, तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जाऊन देवळाच्या साईडून त्या साईडला जावा, कारण का तिकडं काहीच लाईन नसते. देवळाची इथून सरळ येतं, परिक्रमा मार्ग चालू असतो. आपण परिक्रमा मारत असताना आपल्याला खूप सारे मध्ये मंदिर लागतात आणि खूप हे पांडवकालीन मंदिर आहेत. ठिकाणी असे छोटे छोटे घाट आहेत, इकडून तुम्हाला बोटिंग करायला भेटते. त्या साईडून इथे देवळापर्यंत येणार लोक आंघोळ करतात. बघा स्टार्टिंगला तुम्हाला हा ओंकार मठ लागेल, त्याच्या बाजूनेच आपल्याला जायचं आहे तिथे. बघा परिक्रमा मारत असताना अशी जागोजागी तुम्हाला भगवद्गीतेचे श्लोक भेटतील. इथे आहे, तिथे आहे. नर्मदाचं देऊळ, नर्मदा माता मंदिर, केदारेश्वर टेम्पलची हिस्ट्री. केदारेश्वर महादेव मंदिर. दवाखाना इथे दवाखाना. शाळा आहे, शाळा. आपण संगम पॉईंटवर पोहोचलो. ते अराउंड 2 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर. इथे देऊळ आहे, हा संगम पॉईंट इकडे आहे. तर इकडे लोक काय करतात, चण्याची डाळ घेतात, इकडे संगम पॉईंटवर भिजवतात आणि देवळात हे करतात.
4 किलोमीटरची ही आता आमची झोपडी झालेली आहे. आम्ही दुकान टाकायचा प्लॅन करतोय आता. राधाकृष्ण मंदिर. हे पूर्ण आतमध्ये गाव आहे. छोटे छोटे गणपती मंदिर आहे इथे. आपल्याला महाकालिकेच्या समोरचं देऊळ गौरी शंकर मंदिर आहे. त्या मंदिरची थोडक्यात हिस्ट्री काय आहे. इकडे आधी हे जो शिवलिंग आहे तो 5 ते 6 फुटीचा आहे आणि तो आधी हिऱ्यासारखा चकाकायचा आणि त्याच्यात पास्ट आणि फ्युचर दिसायचं माणसाचं. तर एकदा औरंगजेब आलेला इकडे जवळच त्याचं पास्ट फ्युचर वगैरे त्याचं स्वतःचं पास्ट फ्युचर दिसल्यानंतर त्यांनी आतून जाळण्याचा प्रयत्न केला त्या दिवस. एकदम छोटीशी पायवाट आहे त्यामुळे तुमचं पायरे दगडी एवढं खाली पिंड वर जातो अजून एवढ्याच्या वरच्या फ्लोअरला परत पहिल्या फ्लोअरवरून वरती एका वेळी एकच येऊ जाऊ शकतो आणि पायऱ्याची साईज पण आत्ताची एवढीच आहे. देऊळ बांधलंय भारी. इकडे एक शंकराची पिंड आहे डायरेक्ट वरच्या फ्लोअरला.
वारा येतो इथं छान भारी. संगम पॉईंट दिसतं. पाताळी हनुमान मंदिर, हे पाताळी हनुमान मंदिर. हनुमानाची साईज 10 ते 15 फुटी हनुमान आहे. हनुमान मंदिर झालं तर इकडं आदि शंकराचार्य आणि शंकराची मूर्ती. कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे. हे बघा, हे असं LNT करते दिसतात. आता आपण थोड्या वेळात ओंकारेश्वर तिथे पोहोचू. सर्व आपण देऊळ कव्हर केलेले आहेत. त्या खांब्यांचं देऊळ आहे, खांबांचं. हे आता आपण आलेलो सिद्धेश्वर मंदिर आणि देवळाचं देऊळ बघू भारी आहे. तिथे 4 सभामंडपात असे 18 खांब होते. काय देऊळ भारी होतं, आपण देऊळ तोडून टाकलं. आपल्याला एवढ्यात मूर्त्या वगैरे व्ह्यू आहे तेवढं. बघा, कावेरी नदीचं आणि नर्मदाचं संगम डॅमच्या पाठी आहे. इकडून कावेरी येतं, इकडून नर्मदा येतं, डॅमच्या पाठी आहे. मग त्यानंतर ह्या डॅमच्या नंतर हा ओंकारेश्वरचा आपला हे आहे सर्व. आणि त्याच्या इथून परत ही नर्मदा इकडे जाते, इकडे ते आता संगम पॉईंट बघितलं आपण पाठी. काय भारी वाटते देऊळ. सर्व हे हत्तीचे सोंड वगैरे पण ते ह्यांनी तोडलेलं आहे. आला औरंगाबाद. चारी साईडून हे असं सभामंडप, सर्व साईडला हे 18 खांब होते. छोटा देऊळ, सर्व देवाला घातले मोठे मोठे. फायनली आता ही परिक्रमा आपली संपत आलेली आहे. कालची आपली नर्मदा नदीचं घाट, तिथं आरती झाली. ते समोरच आता ओंकारेश्वरचा ब्रिज दिसतो. झालं संपलं. फायनली आपली परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आता आपण ह्या दुसऱ्या पुलावर आलेलो आहोत. तर अप्रॉक्स 6 किलोमीटरची हे आहे प्रदक्षिणा. अराऊंड 3 तास तरी लागतं, पण ते तुमच्यावर आहे. जर तुम्ही जास्त थांबत बघत असलात थोडं जास्त वेळ जाईल. की असं कंटिन्यू 2 तासात पण होऊ शकतं सहज. चला आता तर थेट पुण्याला आपली 6ची बस आहे इंदोरवरून. आता आम्ही दुसऱ्या दिवसाचं पण जेवण इथंच केलेलं आहे, हॉटेल शिवरुद्राक्ष. हे बघा, गजानन महाराजांचा त्या समोरच भारी होतं. आता पण आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आम्ही कालच्याच हॉटेलला गेलेलो, जेव्हा काल दुपारी खाल्लेलं ना त्याच हॉटेलला आता जेवायला गेलेलो. तिथं शेवभाजी जरूर खाऊ शकता, शेवभाजी भारी असतं. आणि कोणता पण पनीरचा आयटम
बाकी दुसरे एवढं खास नाही वाटत. चला आता आम्ही आता निघतोय इंदोरला. 2ची बस आहे आमची, रॉयल ट्रॅव्हल्स म्हणून आहे, त्यांचीच बस असतात. त्या बसने आता इंदोरला, आणि इंदोरवरून 6ची बस आहे पुण्याला जायला. परतीचा प्रवास. आता आपण बसमध्ये बसलेलो, आता ओंकारेश्वरून इंदोरला जातो आहे. इंदोर विजयनगरवरील बस आहे आपली पुण्याला. याची रॉयल ट्रॅव्हल्स त्यांची बस असते. AC बस अराउंड 250 रुपये तिकीट असतं. उज्जैन टू ओंकारेश्वर पण 250-300 रुपये तिकीट आहे, आणि ओंकारेश्वर टू इंदोर पण तेवढंच तिकीट असतं. तर आता आपण आलेलो इंदोरला. ओंकारेश्वरून इंदोरला यायला अराउंड 3 तास गेले आपल्याला. आता इंदोरवरून आपली बस आहे, 6:45ची बस आहे. आता वाजले 6, आणि बाकी हे मेघदूत गार्डन, तिथे आपण थांबलेलं होतो अर्धा तास. चला भेटू बसमध्ये डायरेक्ट. आमची बस येणार आहे. हा बघा, हा समोर सयाजी हॉटेल आहे, विजयनगर एरिया. बघू बस कधी येते. समोरून कोणती आली आहे काय माहिती. बस आली फायनली, आमची बस आलेली आहे. पूर्ण ड्रायव्हर ब्लॉग बना रहे हो. ये भी किधर जाती है? पुणे, मुंबई. ओके, उज्जैन मुंबई. हे बघा, ही उज्जैन मुंबई जाते. आता आपण चाललेलो पुण्याला. ही बघा, ही आपली बस आलेली आहे, आणि ही आपली इंदोरवरून बस आहे. आणि हा पाठी सयाजी हॉटेल आहे. सयाजी हॉटेलच्या पाठी ते बस स्टँड. मुंबईला जातं, उज्जैन मुंबई. आणि ही आपली उज्जैन पुणे, आणि तिकडं ती राजरत्न लागलेली आहे. आपण सेम बस इकडे इंटरसिटीवाल्यांचे लागलेले आहेत. हे बघा, एक राजरत्न. सर्व पुण्याला जातात, मुंबईला जातात. तुम्ही इकडे येऊ शकता. इंदोरवरून तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर इथं येऊ शकता. इथं ॲप्रॉक्स तिकीट मला भेटलेलं आहे 1300 ते 1400च्या आसपास भेटलेलं आहे. रेड बसवरून अजून थोडं ऑफ लावून 1200पर्यंत बुक करू शकता. चला मग दाखवतो तुम्हाला बस आतून. ही बस अशी आतून आहे. कर्टन वगैरे, आणि मोठं बघा, 2 AC व्हेंट इथं आहेत, आणि इथे रीडिंग लाईट, छोटं सामान ठेवायला इथे, ब्लँकेट आणि पिलो, पाणी बॉटल दिलेली आहे. पोचलेला होता आपण नाशिक फाट्याला. परफेक्ट 8 वाजलेले आहेत, आणि आता आपण पोचलेलो नाशिक फाट्याला. एकदम रिक्षा करतो आणि घरी. चला मग बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.